मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीच्या पूर्वी होणार आहे अशी खबर येते आहे. महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ दिवाळीपूर्वी विस्तारलं जाणार असेल तर त्याआधी एक मुद्दा नक्कीच चर्चेत आला पाहिजे. तो म्हणजे मागच्या 3 वर्षापासून अडकलेलं काम होणार आहे का? महाविकास आघाडी सरकारने आपल्या 12 आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली आणि कोश्यारींनी ती जी यादी हुशारीने अडकवून टाकली आहे ती तशीच आहे. या 12 आमदारांची नियुक्ती परत एकदा प्रस्ताव मागून कोश्यारी करून टाकणार आहेत का हा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्षासाठी या 12 आमदारांची नियुक्ती होणं आवश्यक यासाठी आहे की लवकरच विधिमंडळात विधान परिषदेच्या सभापतींची निवड होणार आहे. जर 12 आमदार नियुक्त केले गेले नाहीत तर विधान परिषदेमध्ये महाविकास आघाडीचं स्पष्ट बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सभापती होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेमध्ये बहुमत नसल्यामुळं या सरकारच्या अडचणीमध्ये वारंवार व्यत्यय येणार आहेत, त्याच्यासमोर समस्या येणार आहेत. कारण कोणताही प्रस्ताव दोन्ही सभागृहानं मंजूर केल्याशिवाय कायद्यात रूपांतरित होत नसतो. त्यासोबतच त्या सभागृहाचा सभापती आपल्या हातात असणं हा देखील एक प्रतिष्ठेचा विषय असतो. एकनाथ शिंदे गटाच्या प्रतिनिधित्व एकही विधान परिषदेमध्ये नाही. म्हणजे विधान परिषदेतले शिवसेनेचा एकही आमदार एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झालेला नाही. 100% तिथे शिवसेनेचीच संख्या विधान परिषदेमध्ये आहे. त्यामुळं या सगळ्या आमदारामध्ये आपले काही आमदार असावे असं वाटणं शिंदे गटाला स्वाभाविक आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी त्या सभागृहामध्ये आपलं बहुमत करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या आधी 12 आमदारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया होऊ शकते. आता जेव्हा प्रक्रिया होऊ शकते असं म्हणतात तेव्हा माध्यम देखील सूत्रांच्या हवाल्यांनी आपली वेगवेगळी नावं घोषित करत जातात. यात विभागणी ही लोकांनी करून टाकली आहे. 4 शिंदे गटाच्या वाट्याला दिलेत, 8 भाजपच्या वाट्याला दिलेत. आजच्या घडीला सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे विधान परिषदेमध्ये. 8 दिल्यावर शिंदे गटाचे 4 हे 12 आणि भाजपची मिळून असं स्पष्ट बहुमत त्या सभागृहामध्ये होऊन जातं. पण ही 12 नावं कोणती असतील? शिंदे गटाच्याकडून कोणाचा विचार होईल? शिंदे गटातल्याकडून काही लोकांचा भाजपच्या बाजूने विचार होणार आहे का? असे प्रश्न देखील आपल्या समोर पडतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण शिंदे गटांच्या नावाची चर्चा करूया. एकनाथ शिंदे गटाच्याकडून विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मध्ये काही नावं समोर येतात. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रामदास कदमांचं नाव येतं. भाई रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अगदी भावनिक होऊन उद्धव ठाकरेंच्यावरती टीका केलेली होती. एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे उभा राहिले होते. कोणत्याही दौऱ्यात ते सोबत दिसत होते. रामदास कदमांना विधान परिषदेवर घेतलं जाईल का किंवा वेट अँड वॉचची भूमिका ठेवून पुढे त्यांच्याबाबतचा कुठला वेगळा निर्णय घेतला जाईल? 4 जागा येणारच आहेत तर दुसरं नाव येतं विजयबापू शिवतारे. विजयबापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या समोर उभं करायचं असेल तर आज बळ देणं आवश्यक आहे. कारण शिवतारेंचा पराभव हा केवळ आणि केवळ झालाय तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्यामुळेच. तिथे तगडी फाईट उभी करायची असेल तर विजय शिवतारे यांना विधिमंडळामध्ये घेणं शिंदे गटासाठी अपरिहार्य आहे. दुसरे मोठे नेते आनंदराव अडसूळ आलेले आहेत. आता अडसूळांना खासदारकी सोडून देऊन विधान परिषदेमध्ये रस असेल की आपल्या चिरंजीवाचं ते भवितव्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अभिजित अडसूळला घेतील, हाही मोठा प्रश्न आहे. कोल्हापूरचे राजेश क्षीरसागर ज्यांची जागा शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी मोठ्या उदार अंतःकरणाने काँग्रेसला बहाल करून टाकली होती, त्या राजेश क्षीरसागरांचं पुनर्वसन करणं देखील आवश्यक आहे. अजून एक क्षीरसागर शिल्लक राहतात ते मराठवाड्यातले आहेत. मराठवाड्यातून कोणाकोणाला संधी मिळणार हे देखील बघणं आवश्यक आहे. जयदत्त क्षीरसागर हे एक नेते वेटिंगवर आहेत. आता क्षीरसागर शिंदे गटाच्या कोट्यातून जातात की भाजपच्या कोट्यातून जातात? म्हणजे क्षीरसागरांचा रस शिंदे गटाकडे राहण्यात आहे की भाजपकडे जाण्यात आहे हे देखील बघावं लागेल. क्षीरसागरांना विधान परिषदेवर घ्यायचं घेण्यासाठी भाजपला बऱ्याचशा तडजोडी कराव्या लागणार आहेत, बऱ्याचशा ऍडजस्टमेंट कराव्या लागणार आहेत.
बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडेंच्या राजकारणाला अजून थोडं बाण टाकायचं असेल तर क्षीरसागरांना घेतलं जाईल आणि त्यांना भाजपचा नेता केलं जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे पुढची विधानसभेची जागा देखील मोकळी होऊन जाते आणि तिथे अन्य कोणाला तरी उभं करता येऊ शकतं. तसं बघायला गेलं तर विनायक मेटेंच्या मृत्यूमुळं तिथली जागा आता विधानसभेची जागा बीडची ही आता अन्य कोणाला तरी द्यावी लागणार आहे भाजपला. तिथे उमेदवार शोधावा लागणार आहे. तो शोध क्षीरसागरांच्या जवळ थांबू शकतो, हे देखील सत्य आहे. पण आता लगेच क्षीरसागरांचं पुनर्वसन केलं जाईल का, हे देखील बघितलं पाहिजे. कारण मंत्रिपदाच्या शर्यतीत देखील ही मंडळी येऊ शकतात. रामदास कदम येऊ शकतात, जयदत्त क्षीरसागर येऊ शकतात, विजय शिवतारे येऊ शकतात. म्हणजे बाकीच्यांना फक्त आमदारकीपर्यंत मर्यादित ठेवलं जाईल. पण या तिघांच्या पैकी एक दोघाचा नंबर तरी मंत्रिपदासाठी लागू शकतो. म्हणून त्यांना सभागृहात घेऊन मग मंत्रिपद बहाल केलं जाईल का, हे देखील बघितलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाकडून तर भली मोठी यादी आहे. इच्छुकांची, पात्र असणाऱ्यांची लांबलचक यादी आहे. अनेक जण अनेक नावं सुचवत असतात. आता भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील इंदापुरातून पराभूत झालेत. सहकारातले नेते म्हणून त्यांचं नाव येणार आहे का? भारतीय जनता पक्षाच्या पराभूत नेत्या पंकजा मुंडे यांना वारंवार टाळल्या गेलाय. आमदारकीची पात्रता पूर्ण नसल्यामुळं त्यांना मंत्रिमंडळात घेता आलेलं नव्हतं. पंकजा मुंडे यांना 12 मधून घेण्यात येणार आहे का? चित्रा वाघ ज्यांच्यावरती मागच्या वेळेला अन्याय झालाय अशी अनेकांची भावना होती, चित्रा वाघांनीही ती बोलवून दाखवली होती. चित्रा वाघांना घेतलं जाणार आहे का? मुंबई मनपाची निवडणूक आहे. कृपाशंकर सिंह विधिमंडळात नाहीत, ते भाजपात आलेले आहेत. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांना घेतलं जाईल का, हा देखील प्रश्न विचारला जातोय. सुधाकर भालेरावांच्या सारखा माणूस पराभूत झाला. म्हणजे पराभूत झालेल्यांची यादी मोठी आहे, ज्यांची इच्छा आहे विधान परिषदेवर येण्याची. मग सुधाकर भालेराव असेल, हर्षवर्धन पाटील असतील, पंकजा मुंडे असतील, या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत आणि त्यांना घेतलं जाणार आहे. अशी यादी लांब लचक आहे. यांच्यापैकी म्हणजे 8 कोण कोण व्यक्ती आहेत ते की नवीनच आहेत. भाजप धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे. कदाचित ही सगळीच नावं बाजूला ठेवून नवीच काहीतरी नावं भाजप समोर आणू शकतो, त्यांना विधान परिषदेवर घेऊ शकतो. अशा स्वरूपाची यादी कदाचित येऊ शकते. आणि हे धक्का तंत्रच भविष्यासाठी भाजपची रणनीती सांगणार आहे. आता भाजपचं धक्का तंत्र काय आहे आणि कोण 12 आहेत हे बघणं आवश्यक ठरेल. या 12वरच विधान परिषदेतलं बहुमत अवलंबून असल्यामुळं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील महत्त्वाचा असल्यामुळं या सगळ्या प्रक्रिया या विस्ताराच्या आधी पार पडतील का, हे देखील बघितलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.